गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राज्यात स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेल्या संभ्रम आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वीज अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. स्मार्ट मीटरमुळे सामान्य ग्राहकावर आर्थिक भार वाढणार असून वीज वितरण व्यवस्थेतील अनेक प्रश्न अधिक गंभीर होतील असा दावा करत त्यांनी तालुकाभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. श्रीदास होनमाने हे गेल्या अनेक वर्षांपासून वीज क्षेत्राचा सखोल अभ्यास करत असून ग्राहक हक्क, वीज दर, वितरण व्यवस्था आणि ऊर्जा धोरण या विषयावर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. आता स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर ते गावोगावी जाऊन ग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि लघु उद्योग यांना स्मार्ट मीटरचे परिणाम समजावून सांगण्यासाठी विशेष बैठका, सभा आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्मार्ट मीटर म्हणजे केवळ तांत्रिक बदल नाही, तर तो सामान्य ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणारा विषय आहे. प्रीपेड पद्धतीमुळे नागरिकांना आधी पैसे भरूनच वीज वापरावी लागेल. त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो, असे मत श्रीदास होनमाने यांनी व्यक्त केले. राज्यातील विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, ग्राहक मंच आणि युवक कार्यकर्ते यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. गाव पातळीवर समित्या स्थापन करून जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाणार असून पुढील काळात तालुका आणि जिल्हा स्तरावर मोठे मोर्चे व आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान स्मार्ट मीटर योजनेविरोधातील वाढत्या आवाजामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक ठिकाणी नागरिकांकडून आधीच नाराजी व्यक्त होत असून आता या आंदोलनाला संघटित स्वरूप मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वीज ही मूलभूत गरज आहे, ती नफेखोरीचे साधन बनू नये. जनतेच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा निर्धार श्रीदास होनमाने यांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज.